हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि हो, ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपली रेसिपी जी आहे तर स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर आज मी असंच म्हणजे आधी पण व्हिडिओ टाकलेला आहे. नंतर हा व्हिडिओ मी कशासाठी बनवलेला आहे, म्हणजे जी आता रमजानचा महिना सुरू आहे, उपास चालू आहेत. आमच्या घरात पण उपास चालू आहेत. तर त्यासाठी मी म्हणजे इफ्तारीसाठी हे जे समोसे बनवलेले आहेत. तर तुम्ही इथं पाहत असाल की जे बटाटे आहेत 3 ते 4 बटाटे आहेत ते मी बॉईल करून घेतलेले आहे. आणि बटाट्याची आपली साल काढून त्याला मी कट करून घेतलेले आहे. तर सर्वात आधी मी कढई घेतलेली आहे आणि थोडंसं तेल ॲड करून त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं ॲड केल्याच्या नंतर इथं मी घेतलेली आहे थोडीशी हिरवी मिरची. टेस्ट म्हणजे तिखटनुसार तुम्हाला जर तिखट वगैरे कमी जास्त हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. नंतर इथं मी घेतलेली आहे थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर इथे मी थोडंसं एक अर्धा चमचा इथे घेतलेला आहे चाट मसाला. चाट मसाल्याच्या नंतर मी सगळं मिश्रण जे आहे ते मिश्रण व्यवस्थित आपल्या मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. आणि नंतर मी थोडेसे मी इथं वाटाणे मिक्स केलेले आहे. वाटाणे सोलून घेतल्याच्या नंतर त्याला धुवून घेतले होते. नंतर मी ते आपल्या बटाट्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर 10 ते 12 मिनिटं मी असंच वाटाणे जे आहेत ते पण शिजवून घेतलेले आहे. कारण आपण तेलामध्ये ज्यावेळेस फ्राय करू त्यावेळेस पण ते शिजणारच आहे. तरी पण मी ह्याच्यामध्ये आपल्या कढईमध्ये बटाट्यासोबत थोडंसं मिक्स करून नंतर मी त्याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आणि आपले जे आहे बटाटा वगैरे आहे ते एकदम शिजून तयार झालेला आहे. आणि त्यानंतर मॅश करून घेतलं कढईतच मॅश करून घेतलेला आहे. तर ते दुसरीकडे मी घेतलेला आहे मैदा. साधारणपणे 1 वाटी हा मैदा आहे. तर आपल्याला मैदा तर लागणारच आहे. तर मैदा जे आहे मी चाळून घेतलेला आहे. आणि हो, सगळे हे म्हणजे एका हाताने व्हिडिओ धरला होता आणि दुसऱ्या हाताने मी सर्व हे जी कामं आहेत ते करत होते. तर आपला जे मैदा आहे ते चाळून झालेला आहे आणि त्याला मी थोडंसं आपल्या पिठामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं, म्हणजे चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्या नंतर जे ओवा आहे त्या दोन्ही हातावरती मी चोळून घेतलं आहे. कारण की ज्यावेळेस आपण हातावरती चोळून घेतल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि वास म्हणजे असं डबल येतो. त्यासाठी मी हातावरती चोळून घेतलेला आहे. नंतर आपल्या पीठ जे आहे मळून घेतलेलं आहे. तुम्ही तर पाहता असाल की पीठ मळल्याच्या नंतर इथं मी एक चपाती बनवून घेतलेली आहे. आणि ते आपली जी चपाती मैदा चपाती आहे ते आपल्या लागणारी आहे. म्हणजे त्या समोश्यासाठी जी आहे तर ते असे आकार इथे तुम्ही म्हणजे थोडंसं इथं लक्ष द्यायचं आहे. कारण मी कशाप्रकारे समोस्याचं जी आकार आहे ते बनवत आहे. तर मी जी चपाती आहे त्याचे 2 भाग केलेले आहेत. तुम्ही पाहता असाल की आणि जे दोन्ही भाग केल्याच्या नंतर आपल्या दोन्ही जी साइड आहे ते आपल्याला एक असे एक साइड करून घ्यायची आहे. नंतर आपल्या हाताच्या साहाय्याने थोडंसं तुम्ही ते तेल सॉरी पाण्याचा हात पण लावू शकता. तर तुम्ही पाहता असाल की कसा मी प्रकारे कोन तयार केलेला आहे आणि त्या कोनामध्ये आपलं जी स्टफिंग आहे, बटाट्याची स्टफिंग आहे ते आपण जेवढं आपल्या समोस्यामध्ये बसतील तेवढं आपण बसवणार आहे. कारण थोडंसं जरी भरलं तर ते व्यवस्थित खायला लागत नाही. म्हणून व्यवस्थितपणे आणि मी नंतर व्यवस्थित भरल्याच्या नंतर सगळीकडनं म्हणजे जी बाजू आहे ती स्टफिंग बाहेर नाही येण्यासाठी थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे. तर इथं पण नंतर मी थोडंसं एका साइडला चिटकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहता असाल की कशाप्रकारे आणि फटाफट मी बनवून घेतलेलं आहे. बाकीचे पण तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे की ते मी बनवून घेतलेलं आहे. तिथे आपला सर्वात आधी एक जे आहे समोसा बनवून तयार झालेला आहे. आणि इथं तुम्ही पाहता आहे की मी तर बरेच असे जे समोसे आहेत ते बनवून रेडी केलेले आहे. आणि एकदम मार्केटमध्ये मिळतील असे आपले समोसे बनून तयार झालेले आहेत. त्याची चटणीमध्ये कोथिंबीर वगैरे आणि चाट मसाला टाकल्याच्या नंतर जी आपली चटणीची टेस्ट आहे ती खूप छान येते. तिथे तुम्ही पाहत असाल की आपला जी समोसा आहे सर्वात आधी टाकलेला तो कशाप्रकारे एकदम भरभरीत असा दिसत आहे. कारण ज्यावेळेस आपण चटणी म्हणजे जी आहे स्टफिंग आपली व्यवस्थित भरली गेली, तर ते खूप छान असे समोसे होतात. तर इथं तुम्ही पाहत असाल की कशाप्रकारे मी फटाफट जेवढ्या आपल्या कढईमध्ये बसतील तेवढ्या मी बसवलेल्या आहे. आणि तेल पण तुम्ही पाहता असाल कशाप्रकारे एकदम तापून घेतलेलं आहे. आणि आपल्याला फुल गॅस ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती जेणे होईल तेवढं आपल्याला जे समोसे आहे आतपर्यंत म्हणजे शिजतील. थोडंसं हे पण लक्ष द्यायचं आहे. म्हणून गॅसचा फ्लेम एकदम मीडियम ठेवलेला आहे. बारीक केलेला नाही. मीडियम ठेवलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही तर पाहता असाल की कशाप्रकारे हे
फास्ट गॅस केल्याच्या नंतर काय होतं माहिती का, ते फक्त वरचे कव्हर जे आहेत तेच फक्त ब्राउन वगैरे होतात. आपल्याला ते नकोय. आतमध्ये पण आपला समोसा एकदम व्यवस्थित शिजलेला पाहिजे नाही. आणि आपल्याला 2 मिनिटाच्या नंतर असंच परत आपल्याला दोन्ही बाजू असं शेकून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहता असाल की तर मी दोन्ही एक बाजू आपली झालेली आहे, तर दुसरी बाजू ही आपली म्हणजे फ्राय तेलामध्ये फ्राय होत आहे. तर तुम्ही हे जे समोसे आहेत हिरवी चटणी सोबत म्हणा, टोमॅटो केचप सोबत म्हणा, तुम्ही हिरवी मिरची तेलामध्ये फ्राय करून म्हणा, कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. इथं मी टोमॅटो केचप बरं म्हणजे घरच्यांना दिले होते, तर खूप छान टेस्ट अशी झाली होती. आणि तुम्ही इथं पाहत असाल, की आपली दुसरी बाजू ही झालेली आहे. पण आतापर्यंत जे आपल्या समोश्याला कलर हवाय, ते अजून कलर झालेला नाहीये. इथं मी आणखीन तुम्ही तर पाहत असाल, की आपली जी रेसिपी आहे फटाफट झालेली आहे. पण मी इथं आपले जे समोसे आहेत तेलामध्ये तळण्यासाठी खूप वेळ घेतलेला आहे. कारण जेणे आपला थोडासा वेळ जरी गेला तरी समोसे एकदम परफेक्ट असे बनतील. थोडीशी ही काळजी घ्यायची आहे. कारण की ज्यावेळेस जे समोसे आहे ना आतमध्ये शिजतील त्यावेळेस खूप क्रंची, क्रिस्पी आणि खूप असे टेस्टी होतात. थोडंसं हे लक्ष दिलं की एकदम आपली रेसिपी आहे तर खूप छान बनून येते. आणि तुम्ही तर पाहत असाल, की आपल्या समोश्याला कसं लाईट गोल्डन ब्राउन असा कलर आलेला आहे. तर हेच म्हणजे थोडक्यात हे असं झालंय, की आपली जी डिश आहे ना, एकदम बनवून तयार झालेली आहे. तर आपण ह्याला तेलामध्ये म्हणलं तरीही काढू शकतो आणि असं गरम-गरम घरच्यांना देऊ शकतो. तर खूप अशी छान झालेली आहे. तर मला हा कलर खूप आवडलेला आहे. म्हणजे की जेणेकरून ही जी आहे ना, एकदम परफेक्टली अशी बनलेली आहे. ह्याचा अर्थ असा असतो तुम्ही पाहता असाल, की एकदम बघताच असं तोंडाला पाणी सुटतं ना, अशी आपली समोसे बनवून झालेली आहे. तर मी आता ह्याला साईडला काढून घेते आणि जे आपले आहे बाकीचे समोसे ते पण मी फटाफट आपल्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. चला तर मग आपले फायनली आलू समोसे बनवून तयार झालेले आहे आणि बाकीचे जे आहे पण ते पण फ्राय करून घेते. मला 2-3 घरा पण द्यायचे होते. ज्यांच्या घरी उपास आहे ते मी त्यांच्यासाठी पण पाठवलेले आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असेल तर त्यांचा मी मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ इथेच एंड करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.